नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। कर्जत पंचायत समितीमध्ये संभाजी भागवत लांगोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। कार्यक्रमामध्ये प्रशासनाचा अहिल्यादेवीचा फोटोचा विसर। कर्जत पंचायत समितीमध्ये संभाजी भागवत लांगोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला। यावेळी बोलताना संभाजी लांगोरे म्हणाले की या भूमीची ताकद, आईवडिलांचे संस्कार, श्री संत सद्गुरू गोधड महाराज यांच्या विचारांचा पगडा असल्यानेच प्रशासकीय सेवेत विविध पदावर चांगले काम करू शकलो, असे उद्गार संभाजी लांगोरे यांनी कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमात काढले। ते पुढे म्हणाले की स्वतःच्याच अहिल्यानगर जिल्ह्यात सेवानिवृत्ती झाली, यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो। प्रशासनात काम करताना अनेक चांगले वाईट अनुभव नक्कीच आले। मी कायम प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्यावर भर दिला। यात सर्व सहकारी, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांची साथ मिळाली। आपुलकी, जिव्हाळा असल्याने, आपले सहकारी असल्याने काम करू शकलो। माझ्या पाठीशी पत्नी शैलजा खंबीरपणे उभी राहिली। कुटुंबानेही कायम साथ दिल्याने समाधानाने शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी होते। प्रास्ताविक करताना रूपचंद जगताप म्हणाले की संभाजी लांगोरे यांनी 1993 मोहोळ येथून गटविकास अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेस सुरुवात झाली। त्यानंतर त्यांनी विविध पदांवर काम केले आहे। संभाजी लांगोरे हे विनयशील, मितभाषी आणि संवेदनशील असल्यामुळे जिल्ह्यात चांगले काम करू शकले। त्यांच्या दालनात जिल्ह्यातील तळागाळातील लोक असायचे। या मातीशी नाळ जोडली असल्याने आपला माणूस हक्काचा माणूस म्हणून कायम मदत होत होती व आधारही होता। अध्यक्षस्थानावरून बोलताना अजिंक्य सूर्यवंशी म्हणाले की संभाजी लांगोरे यांच्या कार्यकाळात 400 किलोमीटर डांबरी रस्ते, लंपी आजारात भरीव कार्य, कोरोना काळात भरीव कार्य केले। आवड व चिकाटी असल्याने ते पुढील काळात काम करतील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बाळकृष्ण कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप वरकटे, महादेव गांगर्डे, अशोक नेवसे, चंद्रकांत तापकीर, काळे मॅडम, अडसूळ क्षीरसागर, गणेश जेवरे, धर्मराज गायकवाड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी संजीवनी जगताप, संतोष शेळके, चिंतामणी मुरकुटे, नितीन देशमुख, सागर नलवडे, दीपक समुद्रे सर यांच्यासह मोठ्या प्रमाणात कर्मचारी, अधिकारी व नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते। तर आभार अविनाश तनपुरे यांनी मांडले, परंतु या सभागृहामध्ये सर्व महापुरुषांचे फोटो नव्हते, त्यामुळे कर्जत तालुक्यातील सर्व धनगर समाज नाराज झाला आहे। तरी प्रशासनाने या घटनेची गंभीरतेने दखल घ्यावी असे समाजाचे म्हणणे आहे। कर्जत प्रतिनिधी विष्णू देमुंडे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।